थेट विचारतो, डिप्लोमसी अतिशय महत्त्वाची असते, पण पार्थ पवार काल बोलताना म्हणाले की ज्यांना कळायचं असतं त्यांना कळेल, त्यांना फोन करायची गरज नाही, त्यांना नसते, अशा प्रकारचं त्यांचं ते स्टेटमेंट होतं. डिप्लोमसीमध्ये तुम्ही कमी पडलात का? मला सांगा, आमचे सर्व ज्येष्ठ नेते सर्वांनी म्हणजे सुनेत्रा वहिनींनी सगळ्यांना फोन केले. त्या दिवशी जाहीर सभेमध्ये तटकरेंनी, प्रफुल्ल पटेलनी, छगन भुजबळ साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः साहेबांकडे जाऊन आलो आहोत. आम्ही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजींचा संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तो संपर्क होत नाही, ते केरळमध्ये आणि निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या दुसऱ्या नेत्यांना संपर्क केला. असं असताना सगळ्यांना संपर्क करणं, बोलणं, सगळ्यांशी उद्धवजींच्याकडे जाऊन आले, त्यांच्याशी बोलणं. ते म्हणाले फोनवर बोललेत आणि ते म्हणाले यायची गरज नाही, तुम्ही बोललात आणि ते झालं. हे सगळे संपर्क स्वतः सुनेत्रा वहिनींनी, प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेजींनी, प्रफुल्ल पटेलांनी, भुजबळ साहेबांनी हे प्रयत्न केलेले आहेत. सगळ्यांशी ते बोललेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे म्हणणं म्हणजे पार्थ पवार तसं म्हटलं तर राज्यसभेचे खासदार आहेत आमच्या पक्षामध्ये, पण आमचे जेवढे ज्येष्ठ नेते आहेत सगळ्यांनी प्रयत्न केले. सभेच्या दिवशी हात जोडून सगळ्यांना विनंती केली की बारामतीमध्ये आम्ही प्रचंड बहुमताने निवडून येणार, याच्याबद्दल चर्चा नाही. अगदी लोकांचे डिपॉझिट जप्त होणार अशी परिस्थिती असेल तरी सुद्धा आमची हात जोडून विनंती आहे की ही निवडणूक होऊ नये. आपण एक लक्षात घेतलं, अतुलजी, डिपॉझिट जप्त करून घेण्यासाठी तुम्ही लढताय का ही निवडणूक? अजितदादांच्या नंतरची ही निवडणूक आहे प्रतिभाताई, त्यामुळे तुम्हाला थोडं सेन्सिटिव्हली, इमोशनली ह्या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं होतं. तुमच्या नेत्यांकडनं चुकलं, तुमच्या नेत्यांकडनं त्या गोष्टीवर लक्ष घालायला होतं, त्याला घालता आलं नाहीये. पुन्हा सांगतो, गांभीर्याने सांगतो, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची त्यांचं म्हणणं ऐकूया, त्यांचं म्हणणं ऐकूया. मी कोणाच्याच मध्ये बोलत नाही. अशा पद्धतीनं चर्चा करू नका. माझं म्हणणं आहे, त्यांनी जाहीरपणे सांगितलं तेव्हा तुम्ही कोणी बोलले. काँग्रेस आता हा मुद्दा करू बघता आहे आणि म्हणून म्हणजे महाविकास आघाडीनं एकत्र येत उमेदवार दिलेला आहे अशी परिस्थिती नाही. त्यामुळे याच्यामध्ये महाविकास आघाडी नाही हे स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेसने आपली स्वतःची भूमिका म्हणून इथे लढलेलं नाही, तर त्यांनी पवार साहेबांना विचारलं असतं, त्यांनी सुप्रियाताईंना विचारलं असतं, उद्धव साहेबांना विचारलं असतं. काँग्रेस जिथे कधीच उभी राहत नाही तिथे आता उभं राहून काय करू इच्छिते याचा तेच जाणे. आम्ही त्याच्यामध्ये ठीक आहे, मी विचारतो वेळ खूप कमी. अतुलजी, डिपॉझिट जप्त करण्यासाठी तुम्ही लढताय का, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. तुमचा तो मतदारसंघच नाहीये, तुमच्या तिथं काही ताकदच नाहीये, मग कशासाठी लढताय वगैरे वगैरे प्रश्न पण उपस्थित केले जात आहेत. असं आहे विलास की तिथे शरद पवार साहेब हे काँग्रेसचे नेते म्हणून लढले. 15 वर्ष तिथे काँग्रेसचे नेते म्हणून अजितदादा पवार लढले. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीमध्ये गेल्या हे फुटतपर्यंत महाशक्तींनी तोडफोड करतपर्यंत तिथे काँग्रेसच लढत होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष म्हणून लढत होता. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना त्या म्हणजे अपरिपक्वतेच्या आहे. मी असं कधी म्हटलं का, काँग्रेसने असं कधी म्हटलं का की पवार कुटुंबात कोणीच कधी हारलं नाही आहे? मग आता हा बाण कोणाकडे जातो? या गोष्टीत काय अर्थ आहे? लोकशाहीमध्ये डिपॉझिट जप्त नाही, मी ताई तुमच्याशी बोलत नाही आहे, मी तुमच्याबद्दल बोलत नाही आहे, मी जनरल गोष्ट करताय. मी एका व्यक्तीला कधी बोलत नसतो आणि मी व्यक्तिगत कोणाशी होत पण नसतो. पण मला एक सांगा तुम्ही आता की निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त होणे, मग किती वेळा बीजेपीचं डिपॉझिट जप्त झालं आहे तिथे पवारसाहेबांसमोर, सुप्रियाताईंसमोर, अजितदादांसमोर, काँग्रेसचे कॅन्डिडेट असताना. त्यामुळे या गोष्टीला काही अर्थ नाही. निवडणुका आहे, लोकशाहीचं व्यवस्थित लक्षण आहे. निवडणुका चांगल्या पद्धतीनं लढल्या पाहिजे. ह्या अशा ज्या वल्गना आहे. आणि मग 14 मार्चला निवडणूक जाहीर झाल्या. आता 5 राज्याच्या निवडणुका आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसचे सगळे नेते जे आहे ते आता तमिळनाडूमध्ये, पुडुचेरीमध्ये, केरळामध्ये, बंगालमध्ये आणि आसाममध्ये आहेत. हे सगळे तिथे आहेत आणि हे आता बोलून राहिले. 14 मार्चला निवडणूक जाहीर झाली आणि हे आता 5-6 एप्रिलपासून सुनेत्रा वहिनींनी नक्की फोन केला. असं आहे की फ्लाईटमध्ये असतात, कधी सभेमध्ये असतात, अशा अनेक ठिकाणी चालू आहे ना, कंटिन्यू प्रचार सभा ज्या सुरू आहे. तुमचे प्रतिनिधी विचारा, तुमच्या तर 18 चॅनल आहे, बघा तुम्ही. पण प्रश्न हा आहे की 14 मार्चपासून तुम्ही हा प्रश्न विचारा ना, 14 मार्चपासून आतापर्यंत काय करत होते? जेव्हा निवडणुका लागल्या नव्हत्या तेव्हा लागलीच पटकने करत. आणि इतक्या वेळा लक्ष्मण जगताप गेले, वसंतराव चव्हाण गेले, अंतापूरकर गेले, असे कितीतरी नावं जे आहेत ती प्रथा कोणी तोडली. आणि दुसरी एक गोष्ट, FIR हा इमिजिएट होत असतो.
इन्क्वायरी करण्याची जर तुमची मानसिकता असती तर तुम्ही एफ आय आर तेव्हाच केला असता. 173 BNSS 0 FIR वाचून घ्या. आणि आता तो FIR होऊन अनेक दिवस झाले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी पाठवलेला FIR, रात्रीच FIR तो पाठवला, त्याच दिवशी बारामती पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर होऊन त्याची एन्क्वायरी व्हायला पाहिजे होती ना. CID एन्क्वायरी करताय आता. हे सगळं आम्हाला रोहित पवारांच्या प्रेस माझा वेळ कॉन्फरन्समध्ये संपलाय. फक्त किशोरजींना जाता जाता विचारतो, किशोरजी अजून वेळ गेलेली नाहीये. कदाचित ते म्हणतायत की FIR दाखल केला तर आम्ही माघार घेऊ. कदाचित असं काही घडू शकतं का पुढच्या ह्या 1-2 दिवसात? प्रश्न असा आहे की संपूर्ण चौकशी झाल्यानंतर FIR होते. आजच्या सांगण्याप्रमाणे FIR आम्ही करू शकत नाही ना, की तिथे DGCA बाकी सगळ्या हे तर खूपच झालं. म्हणजे घटना घडल्यानंतर FIR उठली, चौकशी होऊन FIR उठली. हे पहिल्यांदा पाहिलं आम्ही. पवन खेरांवर तुम्ही FIR चौकशी करून गेला का? पवन खेरांवर FIR तुम्ही 2 मिनिटात केला, तो चौकशी करून गेला का? FIR चालता असा होता. नाही, किशोरजी, वेळ नाही आहे. मला तुमचं प्रथम बोलणं होत गुन्हा आहे. दाखल करण्यासाठी त्याला FIR वेळ म्हटला नाही आहे, जातो. मग संपून आणि त्याला जाईल. 2 महिने पवन तुम्ही दिले खेरांवर अधिनाथाच्या तुम्ही निधनाला. 2 आणि मिनिटात अजून FIR पण केला. तेलंगणामधनं पवन आलेल्या खेरांवर FIR च्या बेसिसवरती दोन बारामती मिनिटात पोलिसांमध्ये FIR केला. त्याच्यावरती अजून माझा पर्यंत वेळ Ministry of संपलाय. External Affairs माझा चा वेळ कुठलाही संपलाय. statement आलेलं नाहीये. आणि मी हा शेवटचा 30 सेकंदाचा केओस याच्यासाठी होऊ दिला, कारण मला महाराष्ट्राला सांगायचंय बारामतीच्या रणांगणामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे FIR. आणि कदाचित या मुद्द्याभोवतीच राजकारण, आणि सुरुवातीला मी म्हणालो तसं एक मोठी राजकीय कथा पटकथा सुद्धा बारामतीच्या रणांगणात लिहिली जाऊ शकते. ती काय असेल बघूया. पण आजच्या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बघा प्रेक्षकांना काय वाटतंय. जेव्हा बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारला होता की काँग्रेसला दुखून पार्थने राष्ट्रवादीची अडचण केली आहे का, बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 85% प्रेक्षक म्हणतायत होय, राष्ट्रवादी काँग्रेसची पार्थ पवारनी अडचण केली आहे. 15% प्रेक्षक नाही म्हणतायत.